कृष्णा जगदीश तेडगावकर, वय वर्ष 32, व्यवसाय सोनार, राहणार गायकवाड कॉलनी, सावेडी रोड, अहिल्यानगर, हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्या दुकानामध्ये काम करत असलेले इसम दीपणकर माजी, सोमिन बेरा, सोमनाथ सामंता, अणमेश दुलोई, सत्तू बेग, स्नेहा बेरा यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याच्या संमतीशिवाय लबाडीच्या इरेदाने फिर्यादीच्या सोनाऱ्याच्या दुकानातून 1,01,05,000 रुपये किमतीचे दागिने चोरीचा गुन्हा दाखल आहे. सोमनाथ खरगे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वर नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकामी विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, दीपक घाटकर, भीमराज खरसे, राहुल डोके, सतीश भवर, प्रशांत राठोड यांचा समावेश करण्यात आलेला होता. तपास पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच व्यावसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढून आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे अमरागरी, जिल्हा हावरा, पश्चिम बंगाल येथे असल्याचे माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ अमरागरी येथे जाऊन आरोपींचा शोध घेऊन आरोपी सोमेन शांती बेरा उर्फ कार्तिक, दीपणकर अरुण माजी, अणिमेश मनोरंजन दुलोई, सोमनाथ जगन्नाथ सामंता यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना गुन्हा करतेवेळी असलेल्या साथीदारांबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांचे साथीदार संतू बेरा आणि स्नेहा बेरा यांच्यासोबत गुन्हा केल्याचे कळविले. ताब्यातील आरोपींकडून चोरी केलेल्या सोन्याचे दागिनेबाबत विचारपूस करून आरोपी सोमेन शांती बेरा उर्फ कार्तिक, अणिमेश मनोरंजन दुलोई आणि दीपणकर अरुण माजी यांच्याकडून एकूण 51,13,795 रुपये किमतीचे 572.75 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेत. गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे.